नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा कैदेतून झालेली सुटका म्हणजे भारतीय इतिहासाला कलाटणी देणारी घटना. अगदी बरोबर. आपल्याकडे यासाठी काही चांगले संदर्भ आहेत. दक्षिणपथ हिस्टॉरिकलचा एक लेख आहे, ऑन द हिस्ट्री ट्रेलमधला काही भाग, आणि रायगड किल्ला, कोलाबा गॅझेटियर यातली पण माहिती आहे. हो, या सगळ्यांमधून महाराजांचं चातुर्य, त्यांचं धैर्य कसं होतं हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील. तर सुरुवात करूया पार्श्वभूमीपासून. 11 जून 1665 पुरंदरचा तह झाला. बरोबर. त्या तहानंतर मिर्झा राजा जयसिंगने खूप आग्रह केला आणि महाराजांचे स्वतःचे पण काही राजकीय विचार होते. जसे की दक्षिणेत थोडी शांतता मिळावी, सैन्याची पुन्हा बांधणी करता यावी आणि महत्त्वाचं म्हणजे मुघल दरबारात काय चाललंय, त्यांची ताकद किती आहे याची माहिती मिळावी. अच्छा. या सगळ्यामुळे महाराज तयार झाले औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला म्हणजे 12 मे 1666ला आग्र्याला जायला. पण आग्र्यात गेल्यावर हां. चित्र वेगळंच होतं. हो, तिथे महाराजांना जो मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही. इतकंच नाही तर त्यांना 5000 मनसबदारांच्या रांगेत मागे उभं केलं गेलं. हे महाराजांना सहन होण्यासारखं नव्हतं. त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागला. आणि मग त्यांनी काय केलं? एक अत्यंत धाडसी पाऊल उचललं. भर दरबारातून ते सरळ बाहेर पडले. आता हे मुघल शिष्टाचाराच्या अगदी विरुद्ध होतं. यामुळे औरंगजेब नक्कीच संतापला असणार. हो ना. त्यांनी लगेच महाराजांना नजरकैदेत ठेवण्याचा हुकूम दिला. सुरुवातीला त्यांना मुलुकचंद नावाच्या अधिकाऱ्याच्या हवेलीत म्हणजे सराईमध्ये ठेवलं. पण इथे रामसिंगचा उल्लेख महत्वाचा आहे, जयसिंगचा मुलगा. अगदी. रामसिंगने वडिलांनी दिलेल्या वचनाची आठवण ठेवून महाराजांच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणजे एक प्रकारे हमी घेतली. पण औरंगजेबवर किती विश्वास ठेवायचा? काही संदर्भ सांगतात की त्याचा महाराजांना ग्वाल्हेरला पाठवून हो, म्हणजे कायमचा संपवण्याचा विचार होता. धोका होताच. रामसिंगची हमी असूनही धोका टळला नव्हता. नाही. याच अत्यंत कठीण परिस्थितीत महाराजांच्या बुद्धीची आणि धैर्याची कसोटी लागली. त्यांनी एक सुटकेची योजना आखायला सुरुवात केली. आणि ती कशी होती? सुरुवात कुठून झाली? पहिली पायरी म्हणजे त्यांनी आजारी असल्याचं नाटक केलं. अच्छा. आणि मग ती प्रसिद्ध युक्ती सुरू झाली मिठाई आणि फळांचे मोठे पेटारे पाठवण्याची. हो, ऐकलं याबद्दल. रोज पेटारे पाठवायचे. बरोबर. आग्र्यातल्या अधिकाऱ्यांना, प्रतिष्ठित लोकांना भेटी म्हणून हे पेटारे जायचे. रोजच्या या प्रकारामुळे काय झालं? पहारेकरी थोडे गाफील झाले असणार. रोज तेच काम. अगदी. सुरुवातीला कसून तपासणी व्हायची, पण हळूहळू त्यात ढिलाई आली. त्यांना सवय झाली. ही खरोखरच मानसशास्त्रीय खेळी होती. हो. आणि हे सगळं करण्यासाठी महाराजांनी जवळपास 66,000 रुपये कर्ज पण काढलं होतं असं म्हणतात. भेटी पाठवणं सुरूच ठेवलं. आणि ते योग्य वेळेची वाट पाहत होते. हो. औरंगजेब शिकारीसाठी शहराबाहेर जाण्याची आणि ती वेळ आली 13 ऑगस्ट 1666ला. मग सुटका कधी झाली? तो दिवस होता 17 ऑगस्ट 1666. त्या दिवशी काय घडलं नक्की? योजनेप्रमाणे महाराज आणि 9 वर्षांचे युवराज संभाजी 2 मोठ्या पेटाऱ्यांमध्ये बसले. काय सांगताय? हो. आणि त्यांचे अत्यंत विश्वासू सेवक होते हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर. त्यांनी मोठ्या हुशारीने पहारेकऱ्यांच्या नकळत ते पेटारे बाहेर काढले. अविश्वसनीय. ठरलेल्या जागी सराईपासून काही अंतरावर घोडेस्वार मावळे तयारच होते. आणि मग तिथून खरा सुटकेचा थरार सुरू झाला. तिथून पुढचा प्रवासही सोपा नव्हता नक्कीच. अजिबात नाही. महाराज आणि संभाजीराजे वेगवेगळ्या मार्गांनी निघाले सुरक्षेसाठी. महाराजांनी तर वेषांतर पण केलं होतं ना? हो. कधी साधू, कधी बैराभी. अत्यंत लांबचा आणि अवघड मार्ग निवडला त्यांनी. मथुरा, मग प्रयाग, काशी, गया, गोंडवन, गोवळकोंडा, विजापूर असं फिरून ते महाराष्ट्रात परतले. राजगडावर कधी पोचले ते? तारखेबद्दल काही निश्चित माहिती आहे? इथे थोडा मतांतराचा भाग आहे. काही नोंदी 29 नोव्हेंबर 1666 सांगतात, तर काही इतिहासकारांच्या मते ते सप्टेंबर 1666 मध्येच राजगडावर पोचले होते. अच्छा. पण महत्वाचं म्हणजे ते सुखरूप परतले. नंतर राजधानी रायगडावर नेली त्यांनी. हो. पण संभाजीराजांचे काय झालं? ते तर लहान होते. त्यांना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली होती. मथुरेत मोरोपंत पेशव्यांचे मेहुणे होते कृष्णाजी, काशी आणि विसाजी त्रिमल नावाचे बंधू. त्यांच्याकडे संभाजीराजांना ठेवलं होतं. आणि त्यांना परत कसं आणलं? इथे महाराजांनी अजून एक युक्ती वापरली होती ना? हो. अफवा पसरवली. संभाजीराजांचा मृत्यू झाल्याची अफवा त्यांनीच पसरवली. कशासाठी? जेणेकरून मुघलांचा शोध थोडा कमी होईल, पहारा ढिला पडेल. हां, हुशारी. मग पुढे? काही महिन्यांनी परिस्थिती थोडी शांत झाल्यावर काशीपंत आणि त्यांचे भाऊ संभाजीराजांना घेऊन राजगडाकडे यायला निघाले.
पण वाटेत काहीतरी घडलं होतं ना, एका मुघल अधिकाऱ्याचा प्रसंग. हो. एका सुभेदाराला संशय आला. त्या काळी जातपात खूप मानली जायची. तर त्याने काशीपंतांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. काय परीक्षा? त्याने काशीपंतांना संभाजीराजांबरोबर एका ताटात जेवायला सांगितलं. आता ब्राह्मण असून दुसऱ्या जातीच्या व्यक्तीसोबत जेवणं हे त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. खरंय. मग काशीपंतांनी काय केलं? त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. महाराजांना दिलेलं वचन आणि संभाजीराजांचा जीव जास्त महत्वाचा होता. त्यांनी एकत्र जेवण केलं. अरे वा. सुभेदाराचा संशय फिटला आणि संभाजीराजे सुखरूप राजगडावर पोहोचले. महाराज खूप खुश झाले. त्यांनी या तिन्ही भावांना विश्वासराव असा किताब दिला आणि इनामही दिली. काय निष्ठा होती लोकांची. या संपूर्ण सुटकेचे परिणाम काय झाले असतील? परिणाम खूप मोठे होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे औरंगजेबाची जगभरात नाचक्की झाली. त्याच्या कैदेतून कुणी असं निसटून जाणं हे त्याच्यासाठी खूप अपमानास्पद होतं. आणि मराठ्यांसाठी? मराठ्यांचं मनोधैर्य प्रचंड वाढलं. महाराजांचं नेतृत्व, त्यांचं चातुर्य, त्यांचं संकटकाळी न डगमगणं हे पुन्हा एकदा सगळ्या जगाला दिसलं. आणि याच घटनेनंतर त्यांनी स्वराज्य आणखी मजबूत केलं असणार. नक्कीच. पुढे 1674 मध्ये रायगडावर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम मराठा साम्राज्याचा पाया रचला. रायगड, जो एक अभेद्य किल्ला आहे, ती त्यांची राजधानी झाली. म्हणजे ही फक्त एक सुटका नव्हती? नाही, अजिबात नाही. हा एका नव्या पर्वाचा, एका मोठ्या साम्राज्याच्या उदयाचा संकेत होता. खरंच. आजची चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय. जर महाराज त्या दिवशी आग्र्याहून सुटू शकले नसते तर आपल्या भारताचा इतिहासच किती वेगळा असता, नाही का? नक्कीच. विचार